आपल्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे. सर, माधव भंडारे यांनी 26/11ला घेऊन जे वक्तव्य केलं त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारला दोषी ठरवलं आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही या वक्तव्याकडे? मी पण जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहे माधवजी भंडारी यांचं वक्तव्य मी पण ऐकलं. त्यांनी एका पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य केलं की 26/11चा जो हल्ला झाला होता मुंबईवर त्याला जबाबदार आमच्या पक्षाचं आणि काँग्रेस पक्षाचं नाव त्यांनी घेतलं. असं आहे की माधवजी भंडारी हे भारतीय जनता पार्टीचे सिनियर प्रवक्ते आहेत, ज्ञानी आहेत, आणि अशा ज्ञानी माणसांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, मला वाटते बहुतेक भारतीय जनता पार्टीने त्यांना आतापर्यंत विधान परिषदेची उमेदवारी दिली नसावी. याच्यामुळे अशा पद्धतीच्या वैफल्यातून अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असावे असं मला वाटतं. त्यांचं असं म्हणणं होतं कुठंतरी हिंदुत्ववादी ज्या संघटना होता त्यांना लक्ष करण्यासाठी भाजप राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातली ती खेळी होती. सर्व जगाला माहीत आहे की 26/11चा हल्ला कसा झाला, काय झाला, कोणी केला, कुणाला त्यामध्ये अटक झाली, किती लोक त्यामध्ये मारले गेले, सगळ्यांना जगाला माहिती आहे त्याची. त्याच्यामुळे माधवजी भंडारी यांनी अशा पद्धतीचं आपलं ज्ञान जास्ती उगाळून महाराष्ट्राची जनतेचं त्यानिमित्तानं त्यांच्या ज्ञानामध्ये जास्ती भर पडण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, सातत्याने अजितदादा आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढत आहे आणि अजितदादा सांगतात की शरद पवार हे आमचे आधारस्तंभ आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही या संपूर्ण भेटीगाठीला घेऊन? महाराष्ट्राच्या राजकारणात देखील प्रचंड चर्चा आहे. असं आहे की अनेकदा काही सामाजिक कामासाठी, काही शेतीच्या कामासाठी किंवा विविध संस्थेच्या जे शिक्षण संस्था आहेत त्याच्या कामासाठी सातत्याने ज्या बैठका होत राहतात. आपल्याला माहीत आहे की एक मोठ्या शिक्षण संस्थेचे, रयत शिक्षण संस्थेचे माननीय पवारसाहेब गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष आहेत, त्याच्या बैठका होत राहतात. किंवा विविध पिकाच्या बाबतीत कृषी खात्याच्या बैठका होत राहतात. किंवा साखर किंवा तुमच्या ऊसाच्यासाठी या बैठका होत राहतात. अशा वेळेस राज्याचे प्रतिनिधी म्हणून अजितदादा तिथे जात असतील, बाकी सर्व त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक तिथे एकत्र येत असतात आणि त्या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा करत असतात. अशा या बैठकामध्ये जर भेट झाली त्याच्यामध्ये आहे काय, ती शेवटी शेतीच्या कामासाठी किंवा शैक्षणिक कामासाठी या सर्व बैठका होत असतात. आणि त्याच्यामध्ये साहजिकच आहे की सर्व लोक एकत्र आल्यामुळे अशा पद्धतीच्या बैठका त्यांच्या होत असतील. त्याच्यामध्ये काही नाविन्य असं काही नाही त्याच्यामध्ये. जशी एक चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची, तशीच चर्चा राज्यामध्ये सध्या अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याची रंगली आहे. कोणी काही कुठे बोललं का? राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीत राज ठाकरे साहेबांनी वक्तव्य केलं, तिथून त्यांची चर्चा चालू आहे. आमच्या पक्षामध्ये असं कोणीही कुठे बोललं नाही. तुम्हीच मीडियाचे लोक ह्या बातम्या चालवण्याचा प्रयत्न करताय. पवार कुटुंब एकत्र आहे, राजकीय विचारधारा वेगवेगळी आहे. असं आहे की अनेकदा लग्नाचे प्रसंग राहतात, अनेकदा शासकीय मिटिंग राहतात, अनेकदा शैक्षणिक संस्थेचे पवारसाहेब अध्यक्ष आहेत त्याच्या बैठका राहतात. त्याच्यासाठी आता लग्नामध्ये समजा एखादं घरगुती लग्न आहे, घरगुती साक्षगंध आहे, आता त्याला गेल्यानंतर सगळेच तिथं एकत्र येतात, सगळे नातेवाईक असले तर. किंवा रयत शिक्षण संस्थेची बैठक आहे किंवा अजून काही कृषी खात्याच्या काही बैठकी आहे. याच्यामध्ये अनेक सर्व मंडळी एकत्र येतात, चर्चा करतात आणि निर्णय तिथे घेतात. तिथे आता बैठकामध्ये भेट होणारच आहे. ते मधल्या काळात जो दुरावा पाहायला मिळत होता तो कुठेतरी कमी झाला तर दिसून येतो. असं आहे की अजितदादाची राजकीय भूमिका वेगळी आहे, शरद पवार साहेबांची राजकीय भूमिका वेगळी आहे. ह्या बैठका त्यानिमित्तानं विविध संस्थेच्या माध्यमातून वैवाहिक कार्यक्रमामध्ये होत राहतात. शेवटला प्रश्न, महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात विशेष करून प्रचंड पाणी टंचाई आहे. अनेक जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये महिलांना पाण्यासाठी खूप पायपीट करावी लागत आहे. एकदम खरी गोष्ट आहे. रोजच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये येतात. अनेकदा आमच्या महिला विहिरीमध्ये पाणी खोलवर उतरून त्यांना पाणी घ्यावं लागतं, काढावं लागतं. त्याच्यामध्ये अनेक अपघात झालेले आहेत, अनेक महिलांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि याच्यामध्ये मधल्या काळामध्ये झालं काय की ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये
भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती, काँग्रेसची होती, राष्ट्रवादीची होती, त्या जिल्हा परिषदमध्ये ज्या काही पिण्याच्या पाण्याच्या योजना त्यांनी, समजा नागपूर जिल्हा परिषदचं उदाहरण, आता नागपूर जिल्हा परिषद किंवा अजून कोणत्या जिल्हा परिषदेचं उदाहरण घेता येईल की ज्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आहे, त्या जिल्हा परिषदला पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी कमी पैसे द्यायचे, जेणेकरून त्याचं श्रेय राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळू नये, असा सुद्धा मधल्या काळामध्ये प्रयत्न झाला. त्याच्यामुळे सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं अडथळा त्यामध्ये आर्थिक अडथळा आणल्यामुळे अनेक योजना त्यावेळेस जिल्हा परिषदेने पूर्ण करू शकल्या नाही आणि हे जाणीवपूर्वक करण्यात आलं. पण त्याचा शेवटी होतं काय की अनेक जिल्ह्यामध्ये त्याचा आमच्या ग्रामीण भागातील जनतेला त्याचा अतिशय त्रास होतो, आमच्या त्या महिला भगिनींना त्रास होतो. 2-2, 3-3 किलोमीटर दूर जाऊन त्यांना पाणी आणावं लागतं, खोल अशा विहिरीत उतरावं लागतं, तिथून पाणी आणावं लागतं, अपघात होतात. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार राज्य शासनाने करायला पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी कोणतंही राजकारण राज्य शासनाने आणलं नाही पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की कुठेतरी म्हणजे भाजपचं जे आडमुठेपणाचं किंवा अडवणुकीचं एक राजकारण होतं, त्यामुळे कुठेतरी ग्रामीण भागात पाणी टंचाई आली. अनेक ठिकाणी तसं दिसतंय. मी आता नागपूर जिल्हा परिषदचंच उदाहरण देतोय. या ठिकाणी ज्या पद्धतीनं पैसा राज्य शासनाकडे यायला पाहिजे होता तो आला नाही, मंजूर झालेला पैसा तिथं पोचू शकला नाही, त्याच्यामुळे अनेक योजना त्या निमित्तानं कार्यान्वित झाल्या नाही, असं अनेक जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे राज्य शासनाने या बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत लक्ष घालून ग्रामीण भागामध्ये या जी पिण्याच्या पाण्याची अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये, अनेक काही गावामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर कराव्यात. तर हे होते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.